नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकांची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. माहे सप्टेंबर 2025 करता सभा क्रमांक 13 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो, आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी अनुक्रमांक, माता पालक गटातील सदस्यांची नावं किंवा गटाचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ज्या आठवड्यात आपण ही बैठक घेणार आहोत तो या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचा आहे. मी 13वा आयडियल व्हिडिओ आहे म्हणून या ठिकाणी तसं मेन्शन करून घेतलेलं आहे. भेटीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी अभ्यास किंवा कृती आपल्याला या ठिकाणी लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 22/9/2025 रोजी शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 1ली ते इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील 13वा आठवडा मासिक सभा म्हणजेच बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनाचं लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली. आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल. मागच्या आठवड्यामध्ये पतंगमध्ये अक्षर आणि अंक लिहून रंग भरण्याची वर्कशीट मुलांनी कशी सोडवली व तसेच मागचे आयडिया व्हिडिओ कसे आणि कुठे शोधावे याबाबत आपण माहिती घेतली. त्याबाबत थोडक्यात विचारण्यात आले. त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले. या ठिकाणी पहिली कृती आहे करून पाहूया. सर्व मातांना गोलात बसवण्यात आले व एका वाटीत प्राण्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या व चमच्याचा आवाज करत ती वाटी गोलात फिरवायला सांगितले व चमच्याचा आवाज थांबल्यावर ज्या माताकडे ती वाटी आहे त्या मातांनी त्या वाटीतील एक चिठ्ठी काढायची आहे व मातांना सूचना देण्यात आल्या त्या चिठ्ठीतील प्राण्याचे नाव न सांगता त्या प्राण्याचे वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे व इतर मातांना त्या प्राण्याचे नाव ओळखायचे आहे. याप्रमाणे सर्व मातांना हा खेळ खेळण्यात आला. मातांना हा खेळ खेळताना फार मजा वाटली. दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया. मागच्या आठवड्यात माता पालक गटाचे मागील व्हिडिओ कसे पाहू शकतो हे आपण शिकलो. आजच्या आयडियल व्हिडिओ क्रमांक 13 नुसार स्टोरी व्हीवरच्या वेबसाईटवर आपल्या मुलांसाठी गोष्टी कशा शोधाव्या हे पाहणार आहोत. यावेळी सर्व मातांना प्रात्यक्षिक रूपाने समजवण्यात आले. गुगलवर कसे सर्च करायचे याबाबत संपूर्ण प्रात्यक्षिक सर्व मातांना करून दाखवून समजवण्यात आले. तिसरी कृती आहे घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांना कागदावर चित्र काढून देणे. यामध्ये दाखवल्याप्रमाणे मधमाशीला फुलापर्यंत जाण्यासाठी मदत करा किंवा तिला मार्ग दाखवा. वर्कशीट सोडवून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या. मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली. या पद्धतीने माहे सप्टेंबरची सभा क्रमांक 13 साठी लेखन केलेले आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.